मंत्राने सुरुवात करूया. पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्. संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य कृते जीवन्, संस्कृतस्य कृते यजन्, आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्. वन्दे संस्कृतमातरम्. आतापर्यंत आपल्या पंचतंत्र कथेतील 7 कथा संपलेल्या आहेत, है ना? तुम्ही रोज वाचत असाल असं अशी अपेक्षा करते, हो ना? कारण मध्ये मध्ये कदाचित मी होऊ शकतं की एखादी म्हणजे ज्या काही आपल्या कथा झाल्या आहेत त्यावर आधारित मी प्रश्न विचारू शकते मध्ये. आज तर नाही विचारत कारण तुम्हाला त्याची काही कल्पना मी दिलेली नव्हती. पण इथून पुढे ही कथा आपण शिकतो ती म्हणजे नंतर आपली वाचून काढायची. काही जर समस्या असेल तर काय ते वेळेवर आपल्याला नाही आठवत विचारायला. आपण स्वतः अभ्यासतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपलं इथे नाही समजलंय वगैरे. तर तेव्हा तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, रेखांकित करून ठेवा आणि पुढच्या वेळेला जेव्हाही शुक्रवारला आपण परत भेटतो त्यावेळी त्या समस्या माझ्या समोर मांडा. शक्यतोवर मी प्रयत्न करणार सोडवण्याचा. आपला पंचतंत्र कथेतील म्हणजे 8वी कथा आज आपण शिकणार आहोत. कर्कटकस्य उपायः. स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? हा, मला दिसत आहे ना. आधी आपण कथेचे उच्चारण बघूया. पंचतंत्र कथेची ही 8वी कथा आहे कर्कटकस्य उपायः. कर्कटकस्य उपायः. कस्मिंश्चित् वने कश्चन वटवृक्षः आसीत्. तस्मिन् वृक्षे बहवः बकाः वासं कुर्वन्ति स्म. वृक्षस्य कोटरे एकः कृष्णसर्पः अपि वासं करोति. कृष्णसर्पः एकस्य बकस्य शावकान् खादितवान्. सः बकः अत्यन्तं दुःखितः अभवत्. सः एकस्य सरोवरस्य तीरम् आगत्य नेत्राभ्याम् अश्रूणि मुञ्चन् स्थितवान्. सा एकः कर्कटकः तं पृष्टवान्, माम किमर्थं भवान् रोदनं करोति? माझा तरी ऑडिओ अनम्यूट झालाय का? कृपया करून तिथे खूप आवाज येतोय. तदा बकः उक्तवान्, कृष्णसर्पः मम शावकान् खादितवान्, अतः अहं दुःखितः अस्मि.
तस्य दुष्टसर्पस्य मारणार्थं भवान् एकम् उपायं वदतु इति। कर्कटकः चिन्तितवान्, वस्तुतः एषः बकः अस्माकं जातिवैरी, अतः अहं कृष्णसर्पं मारयितुं तादृशम् उपायं वदामि, येन बकस्य अपि मरणं भवेत् इति। अनन्तरं सः उक्तवान्, राम, भवान् एतस्य नकुलस्य बिलद्वारतः कृष्णसर्पस्य कोटरपर्यन्तम् अपि मत्स्यखण्डान् प्रक्षिपतु। नकुलः तेन एव मार्गेण आगत्य कृष्णसर्पं मारयिष्यति इति। बकः तथैव कृतवान्। नकुलः मत्स्यखण्डान् खादन् अग्रे अग्रे आगत्य कृष्णसर्पस्य कोटरं दृष्टवान्, कृष्णसर्पं मारितवान्। अनन्तरं शनैः शनैः तस्मिन् वृक्षे स्थितान् सर्वान् बकान् अपि मारितवान्। उच्चारणामध्ये कोणाला काही समस्या आहे का? सर्वांना उच्चारण कळले? माझा आवाज येतोय? तरी अनम्यूट करून बोलता का? मला कळले उच्चारण, कळले. बर, ठीक आहे ना. आता आपण एक एक शब्दांचा अर्थ बघूया आणि मग वाक्यांचा अर्थ बघूया. ठीक आहे, अनम्यूट करूया. कर्कटकस्य उपाय. हा कर्कटक शब्द या आधीच्या कथेमध्ये आपला आलेला आहे. कर्कटकचा अर्थ कोणीतरी सांगू शकेल का अनम्यूट करून? कर्कटकस्य खेकडा. कर्कटकस्य खेकडा, बरोबर. आणि स्य लागलाय म्हणजे षष्ठी विभक्ती झाली, बरोबर. षष्टी. तर कर्कटकस्य उपाय म्हणजे काय अर्थ होईल? खेकड्याचा उपाय. बरोबर, खेकड्याचा उपाय. तर कस्मिंश्चित् वने कश्चन वटवृक्षः. कस्मिंश्चित् वने, तर एका वनामध्ये कश्चन कोणता तरी वटवृक्ष असेल, एक वटवृक्ष होता. वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड. वटवृक्ष आसीत, वडाचं झाड होतं. किसी तो भी वन में एक वटवृक्ष था, माने वड का पेड़ था. अस्मिन् वृक्षे बहवः बकाः वासं कुर्वन्ति स्म. त्या झाडावरती बहवः बकाः, भरपूर बगळे, बकह म्हणजे बगळा, बकाहा म्हणजे बगळे, बहुवचन. ठीक आहे. तर तस्मिन् वृक्षे, त्या वृक्षावर, त्या झाडावर बहवः बकाः, भरपूर बगळे वासं कुर्वन्ति स्म. वासं म्हणजे निवासं कुर्वन्ति स्म म्हणजे राहत होते. मॅडम असंही झालं असतं, बोला. निवसन्ति स्म असंही झालं चालू असतं, निवसन्ति स्म, वसन्ति स्म असंही झालं असतं. बरोबर. वसंती स्म हेही बरोबर आहे आणि निवसंती स्म हेही बरोबर आहे. आता काय आहे ना, जो लेखक असतो, जो लिहिणारा असतो, त्याला काहीतरी आपलं वेगळं आहे ना, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं, त्याच्यानुसार त्यांनी वासम कुर्वन्ति स्म, अर्थ एकच आहे, तेही चाललं असतं. निवासम कुर्वन्ति स्म, वासम कुर्वन्ति स्म, निवसन्ति स्म, वसन्ति स्म, सारखं. चार प्रकारे लिहित आहे. बरोबर बरोबर. तर त्या वृक्षावरती, त्या झाडावरती
भरपूर बगळे निवास करत होते. वृक्ष पर ढेर सारे बगुले निवास करते थे या कर रहे थे. पूर्वंती म्हणजे आता कर रहे असं करावं लागेल आणि स्म म्हणजे थे. स्म इथे जे आहे ते भूतकाळी रूप दर्शवण्यासाठी वापरले. ठीक आहे. वृक्षस्य कोटरे एकः कृष्णसर्पः अपि वासं करोति स्म. वृक्षस्य कोटरे झाडाच्या. आता कोटर हा शब्द पण आधी एका कथेत गेलेला आहे. कोण अर्थ सांगेल बरं? म्हणजे झाडाच्या बोगद्यामध्ये जो खोल असतो. बरोबर. झाडाच्या बोगद्यामध्ये, झाडामध्ये एक जो असा ठिसूळ भाग असतो, गड्ढा असतो, त्या गड्ड्यामध्ये, त्या बोगद्यामध्ये एकः कृष्ण सर्पः अपि, एक काळा साप सुद्धा, अपि म्हणजे कोटरला ढोली म्हणतात. मग निवास करत होता. कोटरला ढोली म्हणतात. ढोली ढोली म्हणू शकतो आपण. तर झाडाच्या त्या ढोलीमध्ये जो असा ठिसूळ भाग असतो त्याला ढोली असं पण म्हणतात. तर त्या झाडाच्या ढोलीमध्ये एक काळा साप सुद्धा निवास करत होता. इतकं कळलंय का? हो. एकदा कृष्णसर्पः एकस्य बकस्य शावकान् खादितवान्. एकदा, आता एकदा काय झालं? कृष्णसर्पः, त्या काळ्या सापाने काय केलं? एकदा कृष्णसर्पः एकस्य बकस्य शावकान् खादितवान्. त्या काळ्या सापाने एका बगळ्याच्या शावकान म्हणजे पिल्लांना खाल्ले. खाल्ले. पिलास नाही, पिलास म्हटलं तर एकच शावक झालं. अच्छा, शावकान शावकम झालं असतं. पण आता इथे शावकान म्हटलंय म्हणजे द्वितीया विभक्ती बहुवचनाचं रूप आहे. म्हणजे पिल्लांना खादितवान खाल्ले. खाद धातू तवतू प्रत्यय आहे. तर एकदा काय केलं, त्या काळ्या सापाने एका बगळ्याच्या पिल्लांना खाऊन टाकले किंवा खाल्ले. एक बार उस काले सांप ने क्या किया, एक बगुले के पूरे शावकों को खा लिया. शावकों को माने उनके बच्चों को खा लिया. तदा सह बकः अत्यंतम दुःखितः अभवत्. तेव्हा सह बकः, तो बगळा, अत्यंतम दुःखितः अभवत्, फार दुःखी झाला. बरोबर आहे ना, त्याची पिल्ले खाऊन टाकले मग तो दुःखी होईल की नाही? चला, तर तो बगळा फारच दुःखी झाला. सह एकस्य सरोवरस्य तीरम आगत्य. सह म्हणजे कोण? हो, बकः. म्यूट करा कोणीतरी. सह बकः, तो बगळा, एकस्य सरोवरस्य तीरम आगत्य, एका सरोवराच्या तीरावरती येऊन, तीराला येऊन, नेत्राभ्याम अश्रुणी मुंचन, डोळ्यातून अश्रू पाडत किंवा सोडत, स्थितवान, तसाच तिथे उभा राहिला. काय झालं की एका सरोवराच्या तीरावर तो बगळा आला आणि तो रडायला लागला. डोळ्यातनं त्याच्या आसवं पडायला लागली आणि तसाच तो तिथे एका जागी उभा राहिला. एकः कर्कटकः तम पृष्टवान. तेव्हा एका खेकड्याने तम म्हणजे त्याला, पृष्टवान विचारले. तब एक खेकड़े ने उसको पूछा. विचारले. माम इथे संबोधन आहे. म्हणजे आपण मामा म्हणतो ना, इथे आता मामाला तसं संस्कृत मध्ये मातुल म्हणतात, पण या ठिकाणी माम असं म्हणजे आपलं लौकिक व्यवहारामध्ये चालतंय बा, त्याच्यामुळे माम म्हटलं त्यांनी. मामा न म्हणता माम सहकारांती केलं. आणि मग मामा, किमर्थम भवान रोदनम करोती, कशासाठी तुम्ही रडताय? किमर्थम भवान रोदनम करोती इति, म्हणजे तुम्ही कशासाठी रडत आहात असे.
इसलिए आप रो रहे हैं? ऐसा किसने पूछा? उस खेकड़े ने पूछा। किसको पूछा? तम पृष्ठवान नामकम पृष्ठवान बकम पृष्ठवान कर्कटकः तम बकम पृष्ठवान। खेकड्याने त्या बगळ्याला विचारले की माम किमर्थम भवान रोदनम करोती इति. मामा तू कशासाठी रडतोय असे. तदा बकह उक्तवान. तेव्हा बगळा म्हणाला. तब बगुला बोला. क्या बोला? कृष्ण सर्पः मम शावकान खादितवान. काळ्या सापाने मम म्हणजे माझे शावकान माझ्या पिल्लांना खादितवान खाल्ले. काळ्या सापाने काय केलं? माझ्या पिल्लांना खाल्ले. काले सांप ने मेरे बच्चों को पिल्लों को खा लिया. अतः अहम दुःखितः अस्मि. म्हणून मी दुःखित आहे. इसलिए मैं दुःखी हूं. तस्य दुष्ट सर्पस्य मारणार्थम भवान एकम उपायम वदतु इति. त्याच्या दुष्ट सर्पाच्या म्हणजे दुष्ट सापाच्या मारणार्थम मारण्यासाठी भवान एकम उपायम वदतु इति. तुम्ही एक उपाय सांगा असे. वदतु इथे वद धातू लोट लकाराचं रूप आहे. वदतु सांगा. इस दुष्ट सर्प को मारने के लिए आप एक उपाय बताइए ऐसे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? जेव्हा खेकड्याने बगळ्याला विचारलं की बाबा तू का रडतोय, तेव्हा तो बगळा सांगतो की या काळ्या सापाने काय केलं? माझे पिल्ल खाल्ले म्हणून मी दुःखी आहे. आणि बगळ्याने लगेचच त्या खेकड्याला उपायासाठी विचारलं आणि म्हटलं की या दुष्ट सर्पाला मारण्यासाठी तुम्ही एक उपाय सांगा असे. कर्कटकः चिंतितवान. तेव्हा खेकडा विचार करायला लागला. तब खेकडा सोचने लगा. वस्तुतः एषः बकः अस्माकं जातिवैरी. आता खेकडा बघा विचार करायला लागला. डोक्यात त्याच्या काहीतरी आलंय नक्की है ना. खेकडा विचार करायला लागला आणि तो म्हणतो काय विचार करतोय? तर वस्तुतः म्हणजे जर वस्तुतः प्राय बघितलं तर काय आहे? एषः बकः हा जो बगळा आहे अस्माकम जातिवैरी आमच्या जातीचा शत्रू आहे है ना. बगळे खेकड्यांना खातात ना. त्याच्यामुळे तो म्हणतो की अस्माकम जातिवैरी आमच्या जातीचा तर हा वैरी आहे बगळा. याला मी मदत का करावी? पण ठीक आहे आता त्याने म्हटलंच आहे. आता बघू. म्हणून तो समोर म्हणतो की अतः म्हणून हम कृष्ण सर्पम मारयितुम तादृशम उपायम वदामि येन बकस्य अपि मरणम भवेत इति. आता बघा खेकडा विचार करायला लागला. तो म्हणला की प्रायः जर बघितलं बहुधा काय होतं की हे बगळे आमचे जातीवैरी असतात. म्हणून अहम कृष्ण सर्पम मारयितून मी त्या काळ्या सापाला मारण्यासाठी मृ मर धातू आहे तुमुन प्रत्यय तुमंतव्य. म्हणून ह्या काळ्या मी काय करतो या काळ्या सापाला मारण्यासाठी तादृशम उपायम वदामी तशा प्रकारचा उपाय सांगतो. न ज्यामुळे किंवा ज्याने बकस्य अपि मरणम भवेत इति. बगळ्याचं देखील मरण होईल असे झालं. इसलिए खेकड़े ने सोचा. क्या सोचा? कि वस्तुतः अगर देखा जाए तो ये बगुले हमारे तो जाति वैरी है. इसीलिए अहम कृष्ण सर्पम मारयितुम मैं काले सांप को मारने के लिए तादृशम उपायम वदामि उस प्रकार का उपाय बता रहा हूं. ये न जिससे बकस्य अपि मरणम भवेत इति जिससे बगुले का भी मरण हो जाए मृत्यु हो जाए माने मेरे रास्ते का शत्रु हट जाए. नंतरम सह उक्तवान. नंतर तो बोलला. सह कह सह कर्कटकः.
अनंतरम सह कर्कटकः उक्तवान, त्यानंतर तो बोलला. तो म्हणजे कोण? तो खेकडा बोलला. उसके बाद वो खेकडा बोला. क्या बोला? खेकडा बोला, सॉरी. माम भवान एतस्य नकुलस्य बिलद्वारतः कृष्णसर्पस्य कोटरपर्यन्तम् अपि मत्स्यखण्डान् प्रक्षिपतु. माम मामा भवान एतस्य नकुलस्य, भवान तुम्ही, ह्या नकुलाच्या, म्हणजे नकुल म्हणजे कोण? माम म्हणजे काय? मामा हा शब्द आहे की नाही, मामाला तसं संस्कृतमध्ये मातुल म्हणतात, पण या ठिकाणी लौकिक संस्कृतानुसार माम असं संबोधन घेतलं आहे. मग सांगितलं होतं मी थोड्या वेळ आधी. ठीक आहे, कळलं का? हो. माम असं संबोधन घेतलंय. तर अनंतरम सह उक्तवान, सह कर्कटकः उक्तवान, त्यानंतर तो खेकडा बोलला. माम भवान एतस्य नकुलस्य बिलद्वारतः कृष्णसर्पस्य कोटरपर्यन्तम् अपि मत्स्यखण्डान् प्रक्षिपतु. तुम्ही ह्या, नकुल म्हणजे काय? मुंगूस. नकुल म्हणजे मुंगूस, हिंदी में बोलेंगे नेवला. तर खेकड्याने आता उपाय सांगायला सुरुवात केली की मामा तू काय कर, भवान तुम्ही, एतस्य नकुलस्य ह्या मुंगसाच्या, बिलद्वारतः म्हणजे मुंगसाचं जिथे बीळ आहे, बिळाच्या द्वारापासून, तह म्हणजे पासून, मुंगसाच्या बिळाच्या द्वारापासून कृष्ण सर्पस्य कोटरपर्यंत, काळ्या सापाच्या त्या ढोलीपर्यंत, काळ्या सापाच्या ढोलीपर्यंत सुद्धा मत्स्यखंडान प्रक्षिपतू, म्हणजे काय कर, मास्याचे तुकडे, मासे जे असतात ना, मत्स्य म्हणजे मासा, तर त्याचे तुकडे, प्रक्षिपतू फेक, उपसर्ग क्षिप धातू लोट लकार, प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे. तर त्यानंतर तो खेकडा म्हणाला की मामा तुम्ही काय करा, त्या मुंगसाच्या बिळाच्या द्वारापासून तर काळ्या सापाच्या त्या ढोलीपर्यंत सुद्धा मासाचे म्हणजे जे मासे आहे त्या मास्यांचे खंड म्हणजे तुकडे फेका. मामा आप क्या करो, आप उस नेवले के बिल का जो द्वार है वहां से काले सांप का जो वो जो गड्ढा है, वो जो ढोली है, वहां तक के मत्स्य खंडान माने जो मछलियां होती है उनके टुकड़ों को फेंको. नकुलः तेन एव मार्गेण आगत्य कृष्ण सर्पम मारयिष्यति इति. नकुलः मुंगूस काय करणार, तर मुंगूस तेन एव मार्गेण त्याच मार्गाने, आगत्य येऊन, आ प्लस गमगच्छ धातू ल्यप प्रत्यय लबंतव्य. ठीक आहे. तर नकुलः तेन एव मार्गेण, मुंगूस काय करणार, त्याच मार्गाने, आगत्य येऊन, कृष्ण सर्पम मारयिष्यति काळ्या सापाला मारून टाकेल किंवा मारणार ती असे. नकुलः तेन एव मार्गेण, जो नेवला है उसी मार्ग से, आगत्य माने आकर, कृष्ण सर्पम मारयिष्यति काले सांप को मारेगा से. बकः तथैव कृतवान, बगळ्याने तसेच केले, बगुलेने वैसे ही किया. तथा अधिक एव संधि विच्छेद है, तथैव. बकः तथैव कृतवान, बगळ्याने तसेच केले, बगुलेने वैसे ही किया. नकुलः मत्स्यखंडान खादन अग्रे अग्रे आगत्य कृष्ण सर्पस्य कोटरम दृष्टवान. माणसाने काय केले, मासे जे होते, मासेचे जे तुकडे टाकलेले होते, त्या मास्यांचे तुकडे खात खात, खादन इथे खाद धातू शत्रू प्रत्यय आहे पुल्लिंगामध्ये, त्याच्यामुळे याचा अर्थ होतो खात खात.
तर मुंगसाने काय केलं, त्या मास्यांचे तुकडे खात खात अग्रे अग्रे आगत्य, समोर समोर येऊन कृष्ण सर्पस्य कोटरम दृष्टवान, काळ्या सापाची ढोली बघितली, काळ्या सापाचा तो बोगदा बघितला. ने मछलियों के टुकड़ों को खाते खाते अग्रे अग्रे आगत्य, आगे आगे आकर कृष्ण सर्पस्य कोटरम दृष्टवान, काले सांप उस ढोली को देखा, उस गड्ढे को देखा. कृष्ण सर्पम मारितवान, काळ्या सापाला मारले, काले सांप को मार डाला. अनंतरम शनैः शनैः तस्मिन् वृक्षे स्थितान सर्वान बकान अपि मारितवान. अनंतरम त्यानंतर शनैः शनैः हळूहळू तस्मिन् वृक्षे स्थितान त्या वृक्षावर असलेल्या सर्वान बकान सगळ्या बगळ्यांना, अपि म्हणजे सुद्धा, नंतर हळूहळू त्या वृक्षावर त्या झाडावर स्थित असलेल्या सगळ्या बगळ्यांना सुद्धा मारितवान मारले. अनंतरम उसके बाद में धीरे धीरे उस वृक्ष पर स्थित सभी बगुलों को भी मार डाला. कथा संपलेली आहे. कोणाला काही समस्या आहे का? अर्थ समजलाय का? अनम्यूट करून कोणीतरी बोला. समस्या नास्ति म्हणून. हो हो हो. महोदय समस्या अस्ति वा? न न समस्या नास्ति, सर्वं जानामि अहम्. सर्वम् अवगतवान्? आमाम् अवगत. कथा बहु सरल अस्ति. सरला कथा एषा. कथा सरला अस्ति. इतोपि अत्र नाम बहवः शब्दाः पूर्वमपि अभवत्. कोटरम्, अनन्तरं किमासीत्, आमाम्. कर्कटकः, वृक्षः, कृष्णसर्प. कृष्णसर्पः, एतादृशाः शब्दाः अभवत्. शत्रु प्रत्यय अर्थात किम? प्रत्ययाचं नाव आहे. शत्रू, शामती प्रत्ययाची नाव आहे. आता वेद हे नाव आहे म्हटल्यानंतर वेदचा ना तो काय असं नाही सांगू शकत, ते नाव आहे. तसं शत्रू प्रत्यय हे एका प्रत्ययाचं नाव आहे. शत्रू, शामती. उदाहरण? उदाहरण सांग. आता गमगच्छ धातू आहे, त्याचं आपल्याला शत्रू प्रत्यय करायचा आहे. तर पुल्लिंगात होतं गच्छन, स्त्रीलिंगामध्ये होतं गच्छन्ती, ती दीर्घ आणि ती जो ती दीर्घ दिसतो तिथे शत्रू प्रत्यय आहे. पुल्लिंगामध्ये होतं गच्छन, स्त्रीलिंगामध्ये होतं गच्छन्ती आणि नपुंसकलिंगामध्ये होतं गच्छन. याचा अर्थ येतो जाता जाता. आता मग गच्छन शब्द जो आहे तो मग भवांसारखा, मग भवान भवंतो भवंतः असं चालतं. गच्छन गच्छन्तो गच्छन्तः असं चालतं. मग स्त्रीलिंगामध्ये होतं गच्छन्ती, मग ते नदीप्रमाणे नदी नद्यो नद्यो, तसं गच्छन्ती गच्छन्त्यो गच्छन्त्यः चालतं है ना. हो हो तर हो. त्याचा अर्थ होतो जाता जाता. मग खादन खादंती खादती, खाता खाता. तो कोणता प्रत्यय आहे? शत्रू. गच्छन. शत्रु प्रत्यय. मग आला होता आपला कुठेतरी. थांबा सांगते. मुंचन. मुंचन मध्ये पण आला, खादन पण आलं बघ सगळ्यात खादन. शेवटच्या याच्यामध्ये. सगळ्यात शेवटचा जो परिच्छेद आहे त्यात आला आहे पहिल्या ओळीत. खादन म्हणजे खाता खाता. आता बघा इथे पहिल्या परिच्छेदामध्ये
तस्मिन् वृक्षे बहवः बकाः वासं कुर्वन्ति स्म. या ठिकाणी स्म जो आहे, तुम्ही आता लकारचे प्रत्यय शिकला आहात का अभ्यास वर्गात? हो. नाही नाही, तिथपर्यंत नाही पोहोचलो, लकारपर्यंत नाही पोहोचलो. नाही. तर ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगत होती मी की तिथे सुद्धा त्याचं अस धातूचं जर आपण रूप केलं तर उत्तम पुरुषामध्ये होतं अस्मी स्वह स्मह असं होतं. तर तो स्मह वेगळा, तो स्मह हा उत्तम पुरुषामध्ये बहुवचनी रूप आहे अस धातूचा. तो स्मह वेगळा आणि हा स्म वेगळा. हा इथे भूतकाळ दर्शवण्यासाठी आलाय आणि तो लटलकार म्हणजे वर्तमान काळामध्ये होतो स्मह. इथे जो स्म आलाय नुसता, हा स्म म्हणजे भूतकाळ दर्शवण्यासाठी आलाय. त्याच्या आधी बघा लटलकारचं रूप आहे अंती प्रत्यय केलेला आहे, पूर्वंती, अंती आलाय. हा तीतः अंती म्हणजे लटलकारचा प्रथम पुरुष बहुवचनाचा, त्याला भूतकाळी दर्शवण्यासाठी त्यांनी स्म असा पदप्रयोग केलेला आहे. कुर्वन्ती स्म म्हणजे करत होता, निवास करत होता, राहत होता या अर्थी. मग काय दुसऱ्या परिच्छेदामध्ये अभवत भूभव धातू आहे, अत प्रत्यय दिसतोय, लंग लकारचा आहे, प्रथम पुरुष एकवचनाचा. त्यानंतर स्थितवान, इथे स्थातिष्ठ धातू आहे, तवान तवतू प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय कर्तरी. आता तुम्ही लकार वगैरे शिकाल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. मला काही समस्या आहे का अर्थांमध्ये वगैरे? त्यांना समजलंय? नास्ति समस्या. अस्तु तर्हि शान्ति मन्त्रं स्वीकुर्मः वा? अस्तु, अहं प्रश्नान् पृच्छामि अधुना. बहवः वृक्षाः बहवः बकाः कुत्र वासं कुर्वन्ति स्म? बहवः बकाः कुत्र वासं कुर्वन्ति स्म? बहवः बकाः वृक्षे वासं कुर्वन्ति स्म. उत्तमं, किन्तु वृक्षस्य नाम अपि अस्ति तत्र. केवलं वृक्षः अस्ति वा? वटवृक्षः. वटवृक्षे. 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 वटवृक्षे वासं कुर्वन्ति स्म. वृक्षस्य कोटरे कः वासं करोति स्म? वृक्षस्य कोटरे एक कृष्णसर्प अपि वासं करोति स्म. उत्तमम्, एकः कृष्णसर्पः अपि वासं करोति स्म. केवलं कृष्णसर्पः लिखिष्यन्ति चेत् एकः कृष्णसर्पस्य विशेषणमस्ति, विशेषण विशेष्यभाव. तर्हि एकः कृष्णसर्पः, एक काळा साप, तर एक काय आहे इथे विशेषण आहे, त्याच्यामुळे एक सोडतं नाही, म्हणून बरोबर तुम्ही सांगितलं सर, एकः कृष्णसर्पः याचं उत्तर होईल. ठीक आहे. एकदा कृष्णसर्पः कस्य शावकान् खादितवान्? बकस्य शावकान् खादितवान्. वाक्येन उत्तरं दातव्यम्. एकदा कृष्णसर्पः कस्य शावकान् खादितवान्? एकदा कृष्णसर्पः एकस्य बकस्य शावकान् खादितवान्. उत्तमम्, एकस्य बकस्य शावकान् खादितवान्. केवलं बकस्य न, एकस्य बकस्य. एकस्य इति विशेषणम् अस्ति, विशेषणं न त्यक्तव्यं कदापि. वेद महोदय कृतवान्. बकः कदा अत्यन्तं दुःखितः अभवत्? बकः कदा अत्यन्तं दुःखितः अभवत्?
इष्टमस्ति। हा, यदा कृष्णसर्पः बकस्य शावकान् खादितवान्। तदा बकः अत्यन्तं दुःखितः अभवत्। बहु उत्तमम्। कर्कटकः बकं किं पृष्टवान्? कर्कटः बकं पृष्टवान्, माम किमर्थं भवान् रोदनं करोति इति। कर्कटकः बकं पृष्टवान् यत् म्हणजे यत् की. हा, त हलंत करायचा यत्. यत् यत् हा, त्याचा अर्थ होतो की. खेकड्याने खेकड्याला विचारले की. कर्कटकः बकं पृष्टवान् यत्. उत्तमं महोदय. कः किम् उक्तवान्? तदा कर्कटकः बकं पृष्टवान्, भवान् किमर्थं रोदनं करोति? तदा बकः किम् उक्तवान्? बकः उक्तवान्, तदा कृष्णसर्पः मम शावकान् खादितवान्, अतः अहं दुःखितः अस्मि। बहु उत्तमम्। कस्य मारणार्थं भवान् एकम् उपायं वदतु इति बकः उक्तवान्? बकः उक्तवान् यत् कस्य मारणार्थं हा, भवान् एकम् उपायं तस्य वदतु। बकः. तस्य हा, दुष्टसर्पस्य मारणार्थं उत्तमं। दुष्टसर्पस्य मारणार्थं भवान् एकम् एकं उपायं वदतु इति बकः उक्तवान्। बहु उत्तमम्। कर्कटकः किं चिन्तितवान्? कर्कटकः चिन्तितवान्, वस्तुतः एषः बकः अस्माकं जातिवैरी, अतः अहं कृष्णसर्पं मारयितुं तादृशम् उपायं वदामि येन बकस्य अपि मरणं भवेत् इति बहु उक्तवान्। उत्तमः। बहु उत्तमम्। कर्कटकः चिन्तितवान् यत्. यत् हा, हम्म, कर्कटकः किम् उपायम् उक्तवान्? कर्कटकः उक्तवान् यत् माम भवान् एतस्य नकुलस्य बिलद्वारतः कृष्णसर्पस्य कोटरपर्यन्तम् अपि मत्स्यखण्डान् प्रक्षिपतु। नकुलः तेन एव मार्गेण आगत्य कृष्णसर्पं मारयिष्यति इति। बहु उत्तमं महोदय। नकुलः मत्स्यखण्डान् खादन् अग्रे अग्रे आगत्य किं दृष्टवान्? नकुलः हा, नकुलः मत्स्यखण्डान् खादन् अग्रे अग्रे आगत्य कृष्णसर्पस्य कोटरं दृष्टवान्। उत्तमम्। मत्स्यखण्डान् इति न, मत्स्यखण्डान् न हलन्त। आमाम् उच्चारणमपि अर्धं भवतु। आम्। कं मारितवान्? कृष्णसर्पं मारितवान्। कः कः कृष्णसर्पं मारितवान्? नकुलः नकुलः कृष्णसर्पं मारितवान्। अनन्तरं शनैः शनैः नकुलः कान् मारितवान्? अनन्तरं शनैः शनैः तस्मिन् वृक्षे स्थितान् सर्वान् बकान् अपि मारितवान् नकुलः। तर्हि सर्वप्रथमं नकुलः स्थापनीयः। आम्, अनन्तरं नकुलः
शनैः शनैः तस्मिन् वृक्षे स्थितान् सर्वान् बकानपि मारितवान्. बहु उत्तमम् अस्ति. तर्हि अद्यतनकथा समाप्ता. माझ्या उत्तरी सुफळपूर्ण. कुणाला काही समस्या? न मां समस्या नास्ति. या नास्ति. अस्तु, तर्हि शान्तिमन्त्रेण समापयामः. सर्वे स्वस्य ध्वनि या अस्ति ऑडियो तत्र म्यूट् करोतु. शान्तिमन्त्रं गायामि. सर्वे गायन्तु, नाम म्यूट् कृत्वा गायन्तु. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. अस्तु, अग्रिमे शुक्रवासरे पुनर्मिलामः. 8:00 साक्षात् अत्र आगच्छन्तु. लिङ्क् उपरि स्पर्शं कृत्वा. विलम्बं मास्तु. आम्, तर्हि अपेक्षा अस्ति अग्रिमे समये बहवः छात्राः आगमिष्यन्ति. अस्तु, मिलामः. एकं निमिषं रेकार्डिङ्ग् आफ् करोमि. भवती प्रारम्भं कृतवती वा? प्रारम्भं तु कृतवती आसम्, किन्तु आफ् न भवति. कथं करणीयम्? आफ् आप्शन् मम समीपे अपि न आगच्छति. न जानामि. मीटिङ्ग् एण्ड् करिष्यामः, आटोमेटिक्लि आफ् भवति. अस्तु.